नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मास्टर ऑफ मॅथ या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून आपण TCS पॅटर्नचे मॅथचे क्वेश्चन या ठिकाणी बघत आहोत. आजचा आपला पार्ट 8 आहे. ठीक आहे, तर आजचा पेपर हा इंग्लिशमध्ये आहे. तर माझ्याकडून जर काही चुका होत असतील तर प्लीज समजून घ्या. ठीक आहे, कारण की मला काही तेवढी इंग्लिश जमत नाही. तर बघूयात, मी तुम्हाला ट्रान्सलेट करून तरी पण सांगेल, प्रयत्न करेल मी. बघूयात आजचा आपला प्रश्न. बघा या ठिकाणी, डिशोनेस्ट मिल्कमॅन प्रोसेसर टू द सेल हिज मिल्क ॲट कॉस्ट प्राइस, बट ही मिक्स इट विथ वॉटर अँड देअर बाय गेन 25%. द पर्सेंटेज ऑफ वॉटर इन द मिक्सचर इज. याचा अर्थ काय होतो, एक प्रामाणिक दूधवाला आहे. ठीक आहे, आणि तो काय करतो माहीत आहे का, त्या दुधामध्ये पाणी मिसळतो आणि त्यामुळे त्याला 25% फायदा होतो. तर सरळ काय विचारलं, त्या मिश्रणातील पाण्याची टक्केवारी किती आहे असं विचारलेलं आहे. ओके, थोडं समजून घ्या. बघा काय असतं, या ठिकाणी 25% गेन होतं आहे. याचा अर्थ काय, 125 होते ते. ठीक आहे, याला आपण फॉर एक्झाम्पल R म्हणू. आता इथे एक सूत्र आहे, त्या सूत्राची काही गरज नाही तरी पण मी सांगतो. बघा तुम्ही 25%ला तुम्ही समजा R मानलं. ठीक आहे, 25% काय होतं, गेन होतं, म्हणजे काय प्लस होतं ते. आता यासाठी एक फॉर्म्युला काय आहे, R छेदस्थानी 100 प्लस हे जे काय तुमचे 25 आहेत का ते, आणि गुणिला किती टक्के विचारले म्हणून 100. बघा आरची व्हॅल्यू किती आहे, 25. 100 प्लस 25 125, आणि गुणिला किती 100. 25 एक 25, 25 पाचा 125, 5 एक 5, 5 दुनी 10, आणि हा 0 ॲज इट इज. म्हणजेच काय, 25% हे काय असेल, त्या पाण्याची टक्केवारी असेल. 20%. पर्याय क्रमांक 2. बघूया पुढचा प्रश्न. बघा, सिलेक्ट द ट्राइड दॅट बेस्ट रिप्रेझेंट द सिमिलर रिलेशनशिप ऑफ द एक्सप्रेशन इन द पेअर ऑफ ट्राइड गिवन द बिलो. म्हणजेच काय, या तिन्हीमध्ये जो संबंध आहे, दोनमध्ये जो संबंध आहे का, तोच खालीलपैकी कोणत्या ऑप्शनमध्ये असं आपल्याला ओळखायचा आहे. ठीक आहे, मग बघा आपण ABCD लिहूयात. ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY आणि Z. बघा EH आपण पेन चेंज करूयात. बघा या ठिकाणी EHL आणि L, म्हणजेच काय, इथे 2 घरानंतर पुढे गेला आहे आणि इथे 3 घरानंतर 2 आणि 3. ठीक आहे, इथे बघा QT आणि ते X. सेम इथं पण तसंच आहे. मग खालीलपैकी कोणत्या ऑप्शनमध्ये 2चा आणि 3चा फरक आहे ते आपण चेक करूयात. बघा JMQ या ठिकाणी, बघा JM, बघा इथे 2 घरं सोडलेत, नंतर काय आहे, Q आहे, 1 2 3, हे 3 घरं सोडलेत. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 1. बघूयात पुढचा प्रश्न. तीन नंबरचा प्रश्न बघा. इफ 1.5 इज इक्वल टू 0.03b, देन द व्हॅल्यू ऑफ इन ब्रॅकेट b मायनस a अपॉन इन ब्रॅकेट b प्लस a इज. ठीक आहे, मग बघा 1.5 छेदस्थानी 0.03. आता बघा हे जे A असते का, याचं एक अपोजिट असते. ठीक आहे, म्हणजे 1.5ची व्हॅल्यू किती आहे, 3 आहे, हे A, आणि 0.03 याची व्हॅल्यू किती आहे, म्हणजे ही कशाची व्हॅल्यू आहे, Bची आहे. ठीक आहे, हे अपोजिट असतं. ठीक आहे, इथं जर A दिला असेल पण 1.5 बरोबर A नसतं. ठीक आहे, हे अपोजिट असतं. मग बघा A बरोबर काय आहे, 0.03, आणि B बरोबर काय, 1.5. आता यांची आपण वजाबाकी करूयात.
मग बघा वजाबाकी जर किती आलं किंवा याला 1.50 म्हणा, ठीक आहे. 1.50मधून 0.03 गेले, किती राहिले 1.47. आणि छेदस्थानी बघा यांची बेरीज करा, बेरीज किती येणार आहे 50 आणि 3 53, 1.53. आता बघा याला आपण भाग देऊन बघूयात. बघा भाग कसा द्यायचा, सर्वप्रथम काय करणार तुम्ही अंकांची बेरीज करा. 7 आणि 4 11 आणि 1 12, म्हणजे याला 3 ने भाग जातो. 5 आणि 3 8 आणि 1 9, याला पण 3 ने भाग जातो. 3 चौक 12, राहिले 2, 3 9 27, 49 राहिले. 3 5 15 आणि 3 1 3, म्हणजे 49 छेदस्थानी 51. पर्याय क्रमांक 2. बघूयात पुढचा प्रश्न. बघा डायरेक्ट पेपर असल्यामुळं थोडंसं पेनचा प्रॉब्लेम आहे. जरा पेपर मी टाईप केला ना तर आपल्याला व्यवस्थितपणे सोल्युशन करता येईल. तर उद्यापासून मी थोडा टाईप करण्याचा प्रयत्न करेल. ओके. बघा 4 नंबरचा प्रश्न काय म्हणतो, रेफर टू द फॉलोइंग लेटर, नंबर, सिम्बॉल, सिरीज अँड आन्सर. एक सेकंड. आन्सर द क्वेश्चन, ठीक आहे. म्हणजे एक सिरीज दिलेली आहे आणि आपल्याला प्रश्न काय म्हणतो, हाऊ मेनी सिम्बॉल आर देअर इन विच इमिडिएटली प्रोसीड. बघा हाऊ मेनी सिम्बॉल म्हणजे काय, किती चिन्ह आहेत. सर्वात प्रथम काय येणार आहे चिन्ह, प्रोसीड बाय, इमिडिएटली प्रिसेड म्हणजे काय, ओल्स म्हणजे काय स्वर, याच्या आधावर काय येणार स्वर येणार. आणि अँड द इमिडिएटली फॉलो बाय द नंबर, इकडे काय येणार आहे संख्या येणार आहे. नंबर म्हणजे काय संख्या. मग बघा स्वर, चिन्ह आणि संख्या असं या ठिकाणी कुठे दिलेलं आहे, ठीक आहे. बघा पहिले काय आपण काय करूयात, स्वर बघूयात. मग आपले स्वर पहिले पाठ पाहिजे, ए ई आय ओ यू, हे 5 इंग्रजीतील स्वर झाले. पहिले आपण ए बघूयात. बघा ए या ठिकाणी आहे का, बघा ए इथे आहे. त्याच्यानंतर काय चिन्ह पाहिजे आणि त्याच्यानंतर संख्या पाहिजे. बघा स्वर, चिन्ह आणि संख्या म्हणजे या ठिकाणी एका ठिकाणी आहे. आपण दुसरे बघूयात ई बघा कुठे आहे का, बघा ई इथे आहे. ई संख्या चिन्ह आणि संख्या म्हणजे इथे पण आहे, 2 ठिकाणी आहे. आता बघून आय आपण बघूयात. बघा आय नाही. नंतर ओ बघूयात. बघा ओ सुद्धा नाही. नंतर यू बघूयात, ठीक आहे. तर यू या ठिकाणी आहे, नंतर चिन्ह आहे, नंतर संख्या आहेत. म्हणजे असे किती म्हणून 1 2 3 संख्या असतील अशा, ठीक आहे. बघूयात पुढचा प्रश्न. 5 नंबरचा प्रश्न. बघा डायरेक्ट हा सिलोजिझमचा क्वेश्चन आहे, मी इथून स्टार्ट करतो. सम हॉर्स आर एलिफंट, ठीक आहे. म्हणजे काय मराठीमध्ये, काही घोडे हे काय आहेत हत्ती आहेत. बघा आपण ठीक आहे इंग्लिशमध्येच लिहूयात. याला एच नाव द्या, हॉर्स, आणि सम म्हणजे काय काही, इथे एलिफंट, ठीक आहे. आणि सम फ्रॉक्स आर हॉर्स म्हणजे काय, काही बेडूक हे घोडे आहेत. बघा सम फ्रॉग आर हॉर्स म्हणजे इथं काही बेडूक येतील, ठीक आहे. याला एफ नाव द्या. आता बघा कन्क्लुजन काय म्हणतं, सम एलिफंट आर फ्रॉक्स, सम एलिफंट आर फ्रॉक्स आहेत का, नाही आहे. बघा ऑल एलिफंट्स आर हॉर्स, बघा ऑल एलिफंट हॉर्स नाहीत का, सम आहेत, ऑल नाहीत. म्हणजेच नायदर कन्क्लुजन 1 or 2, ठीक आहे. फॉलो म्हणजे 1 किंवा 2, दोन्हीपैकी एकही नाही. पर्याय क्रमांक 4. बघूयात पुढचा प्रश्न. बघा 6 नंबरचा प्रश्न काय म्हणतो, A alone complete a pipe of work in 25 days. B is 40% less efficiency than A, ठीक आहे. Then in how many days in A and B working together can complete 80% of that work. म्हणजेच काय याचा मराठीत अर्थ काय होता बघा, ए आहे ना तो कामाचा 25% भाग हा पूर्ण करतो, ठीक आहे. 25% नाही, 25 दिवसामध्ये पूर्ण करतो. बी हे ए पेक्षा 40% कमी कार्यक्षम आहे, ठीक आहे. नंतर बघा त्यांनी जर का दोघांनी काम केलं तर 80% काम किती दिवसामध्ये पूर्ण होईल. मग बघा थोडंसं किचकट आहे पण व्यवस्थित लक्ष द्या. ए हा 25 दिवसामध्ये, याला 1 छेदस्थानी 25 लिहूया चालेल. आता बी बघा 40% लेस म्हणजे काय, 100 मधून आपल्याला कमी करावं लागेल, किती येणार 60.
छेदस्थानी 100. ठीक आहे. आता मला एक सांगा, याला आपण रेशोमध्ये आणूयात किंवा कट करूयात. 0 0 गेला, 3 छेदस्थानी 5. ओके. मग आता बघा दोन्ही मिळून किती होतं, 1 25 प्लस 3 5. याला तुम्ही सॉल्व करा. हे किती येणार आहे, 3 छेदस्थानी 125. हे कोणाचं झालं, बीचं झालं. हे कोणाचं, एचं झालं. आता ते दोघे मिळून म्हणतं. मग बघा ए बरोबर किती होतं, तर ए बरोबर होतं 5, बी बरोबर किती, ए बरोबर किती होतं, 3 आणि 15 होतं. ठीक आहे. आणि नंतर बघा 5 आणि 125 हे झालं, तर दोघांचं झालं होतं. ठीक आहे. आता याला जर तुम्ही व्यवस्थित बघा तर हे किती येणार आहे, 8 छेदस्थानी 125. ओके. आता ते काय म्हणते, आपल्याला पूर्ण काम करायचं का, नाहीत, आपल्याला किती करायचं, 80%. 80%. मग 80% म्हणजे किती, 4 छेदस्थानी 5. ठीक आहे. मग आता बघा 4 छेदस्थानी 5 छेदस्थानी 8 छेदस्थानी 125, कारण हे टोटल झालं. आता भागाकारातले वही गुणाकारात जाणार, म्हणजे 125 वरती आणि 8 खाली. 4 1 4, 4 2 8. 25ने 125ला भाग द्या, भाग जातो 25चा, म्हणजेच काय 25 छेदस्थानी 2. आणि 25 छेदस्थानी 2 म्हणजेच किती, 12.5. 12.5. पर्याय क्रमांक 2. बघूयात पुढचा प्रश्न. बघा हा प्रश्न काय म्हणतो, 3 ऑफ द फॉलोविंग वर्ड पेअर, म्हणजे सरळ सरळ सांगतो, 1 2 3 किंवा 4 या चारीपैकी ना 3ची पेअर बनते पण एकाची बनत नाही. ओके. आणि ती कोणती बनत नाही ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. आता बघा नंबर 1चा ऑप्शन बघूयात आपण, मिरर आणि रिफ्लेक्शन, म्हणजेच काय, आरसा आणि प्रतिबिंब. ठीक आहे. मग आरशाचा आणि प्रतिबिंबाचा काय संबंध आहे का, प्रतिबिंब कशात दिसणार आहे, पाण्यामध्ये दिसणार आहे, म्हणून हे तर रॉंग झालं. वॉटर अँड रिफ्रॅक्शन म्हणजेच काय, जल आणि अपरिवर्तन. मग हे पण येणार आहे का, नाही, कारण वॉटरचा रिफ्लेक्शनचा संबंध असतो. ठीक आहे. आणि मिररचा आणि रिफ्लेक्शनचा संबंध असतो, पण हे उलटं केलेलं आहे. नंतर बघा ग्लास आणि ट्रान्सपरंट, म्हणजे काय, काच आणि पारदर्शक. ठीक आहे. हे पण येणार नाही. पण 4 नंबरचं बघा, टेलिस्कोप आणि डिफ्रॅक्शन, म्हणजेच काय, विवंतर म्हणजे ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये, आणि टेलिस्कोप म्हणजे काय, दुर्बीण. हे काय, दुर्बीण. ठीक आहे. मग हे यांचा समान संबंध आहे. मग आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 4. बघूयात थोडा पुढचा प्रश्न. बघा बॉडमसवरती प्रश्न विचारलेला आहे. मग सर्वप्रथम आपण काय करणार, या ठिकाणी पहिले भागाकार करून घेऊयात. 4 1 4, 4 3 12. ठीक आहे. 3 5 15 वजा 3 प्लस 8. बघा प्लस प्लसची बेरीज करा. 15 आणि 8 23. 23 वजा 3 बरोबर 20. सोपा आहे, त्याच्यामुळे थोडंसं डायरेक्ट करण्याचा प्रयत्न करा. बघूयात पुढचा प्रश्न. परत सिलोलिझमवरती क्वेश्चन विचारला. बघा ऑल पेन्सिल आर पेन्स. ठीक आहे. थोडं समजून घ्या, इंग्लिशचे माझे वांदे आहेत इथं. ऑल पेन्सिल आर पेन्स. ठीक आहे. ऑल पेन्सिल आर पेन्स म्हणजेच काय, सर्व पेन्सिल पेन आहेत. इथं पेन्सिल नाव द्या, इथं काय, पेन. ओके. ऑल नोटबुक इज पेन. ऑल नोटबुक इज पेन, सॉरी, नो नोटबुक इज पेन, म्हणजे काय, नोटबुक ही पेन नाही. मग इथे काय करूया आपण, नोटबुक काढूयात. ओके, एक सेकंड. ठीक आहे, समजून घ्या. आता इथं काय आहे, नोटबुक. ओके. ऑल इरेझर्स आर नोटबुक. ऑल इरेझर्स म्हणजे काय, याच्यामध्ये येणार आहेत ते, इथे काय, इरेझर्स. आता बघा कन्क्लुजन, ऑल नोटबुक्स आर पेन्स. ऑल नोटबुक्स आर पेन्स यांचा काय संबंध आहे का, नाही. नंतर बघा ऑल पेन्सिल आर इरेझर. ऑल पेन्सिल तर इरेझरचा काहीच संबंध नाही, मग ऑल येण्याचा काही विषयच नाही. हे पण कटलं. पर्याय क्रमांक 1, नायदर कन्क्लुजन 1 or 2. ठीक आहे. बघूयात पुढचा प्रश्न. थोडे फास्टमध्ये घेऊयात. बघा या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय असं आपल्याला विचारले. ठीक आहे. व्हॉट शुड द कंप्रेस बर. ठीक आहे, बघूयात. 6 11 21 क्वेश्चन मार्क 81 आणि 161. बघा 6 आणि 11मध्ये कितीचा फरक आहे, 5चा. यामध्ये फरक आहे बघा 10चा. ठीक आहे. मग आपण काय करूयात,
बघा फरक हा दुपटीने वाढत आहे. 5चे दुप्पट 10, 10चे दुप्पट 20, ठीक आहे. 21 आणि 20 41. मग 41चे दुप्पट करा, किती येणार 82. सॉरी 41चे दुप्पट किती येणार, एक सेकंड, 6 म्हणजे 5चा फरक आहे, नंतर फरक आहे 10चा, बरोबर दुप्पट येणार आहे. ठीक आहे, मग याचं उत्तर काय असणार आहे 41. पर्याय क्रमांक 1. बघा दुप्पट दुप्पट होत चालले. ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न. 41 आणि 41 किती येणार ते 81, नंतर किती येणार आहे 161. बघूयात पुढचा प्रश्न. द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन 2500 ॲट द रेट ऑफ 6% आफ्टर 2 years. ठीक आहे, म्हणजे 2 वर्षानंतर 2 वर्षासाठी 6% दराने 2,500 रुपयाचे चक्रवाढ व्याज आपल्याला विचारले. ठीक आहे, बघा 2,500 रुपये 6% दराने म्हणजे 106 छेदस्थानी 100 गुणिले 106 छेदस्थानी 100. ठीक आहे, याला सॉल्व करा आता. 2 शून्यला 2 शून्य कटले, 25 एक 25, 25 चौक 100. ठीक आहे, 2ने भाग द्या, 2 पंचे 10, 2 त्रिक 6, इथे पण 2 द्या. इकडे जर का 2 न गेला तर इथे पण 53चा भाग जाईल. आता बघा 53 गुणिले 53 करा, 3 त्रिक 9, 3 पाची 15, परत 3 पाची 15, हातचा लेख 5 5 25 आणि 1 26, 9 10 6 7 8 आणि इकडे किती 2, 2809. हे काय झालं तुमचं, हे तुमची रास आली. पण आपल्याला काय विचारलं कंपाऊंड इंटरेस्ट. मग आपल्याला जी काय मुद्दल आहे त्याच्यामधून ही रास वजा करावं लागेल. मग 2809 मधून जर का 2500 गेलेत किती राहणार आहे 309. ठीक आहे, बघूयात पुढचा प्रश्न. बघा 12 नंबरचा प्रश्न. 2 pipes A and B can fill the tank of in 40 and 60 minutes respectively. Both pipes are open together. After how many minutes should pipe B turn off? ठीक आहे, so that the tank is filled in 30 minutes. म्हणजे याचा मराठीत अर्थ काय होतो, 2 पाईप आहेत ए आणि बी. ए हा 40 मिनिटामध्ये भरतो आणि बी हा 60 मिनिटामध्ये भरतो. ठीक आहे, आणि दोन्ही पाईप जर एकत्र आपण चालू केले तर बी पाईप किती मिनिटानंतर बंद करावा जेणेकरून टाकी 30 मिनिटामध्ये भरेल. ठीक आहे, मला एक सांगा, ए आणि बी या दोघांचा यांचा रेशो किती आहे 40 आणि 60. आपण यांचा एलसीएम घेऊया तर किती 120 येतो. 40 त्रिक 120 आणि 60 दोन्ही 120. ठीक आहे, आता बघा ते काय म्हणतं, बी किती वेळानंतर बंद करावा जेणेकरून टाकी 30 मिनिटामध्ये भरेल. मग आपण काय करूयात, फॉर एक्झाम्पल बी हा 15 मिनिटानंतर बंद केला. ओके, मी ऑप्शनवरून घेतो आहे बी हा 15 मिनिटानंतर. 15 दोन्ही 30. ठीक आहे, टोटल वर्क किती होतं 120. 120मधून 30 गेले, किती राहिले 90. आता हे कोणाला काम करायचं आहे, हे एला करायचं. मग एची इफिशियन्सी किती आहे 3, याला 3ने भाग द्या, 3 1 3, 3 त्रिक 9, हा 0 ॲज इट इज. बघा 30 मिनिट बाकी आहेत. क्वेश्चनमध्ये पण आपल्याला तेच सांगितले 30 मिनिटं बाकी म्हणजे 30 मिनिटामध्ये भरल. ठीक आहे, मग सॅटिस्फाईड कोणता आन्सर होतं, ऑप्शन होतं पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, मी ऑप्शनवरून गेलो. ठीक आहे, बघूयात पुढचा प्रश्न. बघा 13 नंबरचा प्रश्न. अ बॉय कॅन वॉकिंग अ स्पीड ऑफ 10 km/h अलॉंग द रेल्वे ट्रॅक. ही इज 800 meter ahead to the train each 400 meter long run and the speed 160 km/h in the same direction. Then what is the time required to the pass of by? म्हणजेच काय, एक मुलगा आहे 10 किलोमीटर तास वेगाने चालतो. ठीक आहे, तो 400 मीटर लांब असलेल्या ट्रेनच्या 800 मीटर पुढे आहे. ठीक आहे, तर 160 किलोमीटर वेगाने धावत असेल तर त्या मुलाला जाण्यासाठी किती वेळ लागेल, असा याचा अर्थ होतो. बघा सोपं आहे, काय करायचं, जे काही तुम्हाला किलोमीटर दिले त्यांची करायची तुम्हाला वजाबाकी. म्हणजे 160 किलोमीटर आणि 10 किलोमीटर यांची वजाबाकी किती येणार आहे 150. आणि जे काही तुम्हाला मीटर दिले, ठीक आहे, मीटर किती 400 प्लस 800 यांची तुम्हाला करायची बेरीज, हे किती येणार 1200.
मग बघा आपल्याला जर का वेग काढायचा असेल तर वेगाचा फॉर्म्युला काय असतो? मग 18 छेदस्थानी 5 गुणिले 1200 छेदस्थानी 150. ठीक आहे, काटाकाटी करून घ्या. बघा 5ने भाग द्या, 5 दोन्ही 10 राहिले 2, 5 चोक 20, 0 0 कट. नंतर बघा 3 सख 18, 3 पाची 15, 24 सख किती होता? 24 सख 144 छेदस्थानी 5. 5ने जर भाग द्यायचा असेल तर वरच्या संख्येची दुप्पट करा आणि एका घरानंतर पॉईंट द्या. 144 दुप्पट 288, एका घरानंतर पॉईंट म्हणजेच काय 28.8 सेकंद. पर्याय क्रमांक 4. बघा उद्यापासून मी व्यवस्थित टाईप करेल क्वेश्चन. ठीक आहे, याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने आपण लेक्चर घेऊयात. बघूयात पुढचा प्रश्न. 14 नंबरचा प्रश्न 14 नंबरचा प्रश्न काय म्हणतो? इफ 10 men can reap a field in 10 days, then 8 men will reap some field. ओके, म्हणजे याचा मराठीत अर्थ होतो 10 माणसे 8 दिवसामध्ये एका शेताची कापणी करतात. तर 8 पुरुष म्हणजे 8 पुरुषांना किती वेळ लागेल? बघा 10 गुणिले 8 छेदस्थानी 8, 8 8 कट इज इक्वल टू 10 days. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1. बघूयात पुढचा प्रश्न. बघा ही एक अल्फाबेटिकल ऑर्डर आहे आणि या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय असं आपल्याला विचारलेलं आहे. बघा डी, बघा EFG किंवा आपण डायरेक्ट ABCD लिहूयात. ठीक आहे, ABCD EFG HIJKLMNO PQRSTUVWXYZ. बघा डी 1 2 3 4 5 5 घरानंतर बघा 1 2 3 4 5 म्हणजे यामध्ये 5 5चा फरक आहे. बघा मग आता यांच्या नंतर 5 घरा मोजा, 1 2 3 4 5 यस येणार आहे आणि यस फक्त एकाच ऑप्शनमध्ये आहे, बाकीची चेक करण्याची गरजसुद्धा नाही. बघत पुढचा प्रश्न. बघा प्लस मीन्स वजा, वजा मीन्स इंटू मीन्स डिवाइड मीन्स प्लस. ठीक आहे, सरळ जे काय साईन आहेत का ते साईन्स एकमेकांची चेंज केले. ठीक आहे, मग मला एक सांगा 208 या ठिकाणी इंटू आहे, इंटूला आपण काय म्हटलेलं आहे? डिवाइड. 8 मायनस मीन्स इंटू 4 डिवाइड मीन्स प्लस 3. ओके, बघा 8 1 8 8 2 16 राहिले 4, 8 सख 48 इंटू 4 आणि प्लस 3. बघा हे किती होणार? साईन चौक 24, 4 2 8 9 10 इंटू प्लस 3, 104 आणि 103 107. पर्याय क्रमांक 1. अशा क्वेश्चनसाठी जास्त वेळ नाही घालायचा. ठीक आहे, बघूयात पुढचा प्रश्न. सेम त्याच टाईपचा क्वेश्चन आहे. बघा ही अल्फाबेटिकल ऑर्डरवरती भरपूर क्वेश्चन आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं याची प्रॅक्टिस थोडी जास्त करा जेणेकरून आपले मार्क जाणार नाहीत. KOSW आणि डब्ल्यूच्या नंतर काय येणार आहे? बघा ए. का? कारण याच्यामध्ये 5 5चा फरक आहे आणि ए फक्त एकाच ऑप्शनमध्ये आहे, म्हणजे बाकीची चेक करण्याची गरजसुद्धा नाही. ठीक आहे, बघूयात पुढचा प्रश्न. बघा परत सेम क्वेश्चन विचारला आहे. ठीक आहे, इथे कॉमा असेल इथे. बघा त्याच टाईपचा क्वेश्चन आहे, तुम्ही सोडवून घ्या. ठीक आहे, आपण मॅथच्या क्वेश्चनवरती जास्त फोकस करूयात. सेम सोपा आहे क्वेश्चन. ठीक आहे, बघूयात पुढचा प्रश्न. ठीक आहे, हा क्वेश्चन बघूयात. EHI is related to BEF in a certain way based on the English alphabetical order. ठीक आहे, if the same way NKG is related to KHD, to which of the following PQP related to following the same logic. म्हणजेच काय, बाकीच्यांना जे लॉजिक लागले का ते आपल्याला याला लावायचं आहे. ठीक आहे, आता मला एक सांगा,
आपण ABCD लिहून घेऊयात पहिले. BCDFGHIJNOPQRSTUVWXY आणि Z. बघा EHI, बघा ईला काय म्हटले, बी म्हटले, ठीक आहे. ईला बी 1 2 3 म्हणजे -3 घर. HE 1 2 3 इथे पण -3 घर, म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये -3चा फरक आहे, ठीक आहे. आता मला एक सांगा, फीच्या मागे आपल्याला काय जावं लागेल, 3 घरं. फी 1 2 3 यस, आणि यस फक्त एकाच ऑप्शनमध्ये आहे. हे तुम्हाला स्मार्टपणा तुमच्या अंगी आला पाहिजे, ठीक आहे. म्हणजे क्वेश्चनला जास्त वेळ घालवायचा नाही, होईल तेवढ्या शॉर्टमध्ये करण्याचा प्रयत्न करायचा. बघूयात पुढचा प्रश्न. बघा हा प्रश्न काय म्हणतो, बेस ऑन द अल्फाबेटिक ऑर्डर 3 फॉलोइंग द 4. ठीक आहे, सरळ सरळ यापैकी एक ऑड आहे आणि 3 बरोबर आहेत. जर व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर हा तुमचा बरोबर आहे, कारण की बाकीच्यांमध्ये ना उलटे सुलटे अक्षर घेतलेले आहेत, ठीक आहे. मग बघूयात पुढचा प्रश्न. बघा 21 नंबरचा प्रश्न. इफ अ सर्टन स्टोर द प्रॉफिट 320% ऑफ द कॉस्ट, if the cost increased by 25% but the selling price remain constant, approximately what percentage of the selling price in the profit. म्हणजेच काय, एक अंदाज आपल्याला उत्तर काढायचं आहे, ठीक आहे. बघा नफा किती आहे, 320%. ओके, टक्के येतं, आणि कॉस्ट प्राईस 25%, ठीक आहे. बघा 320% काय तुमचा नफा आहे. आपल्याला खर्च आपण काय करूयात, खर्च मानूयात बघा 100%, ठीक आहे. खर्च मानूयात आपण 100. आता मला एक सांगा, जर आपल्याला विक्री पाहिजेत असेल तर आपण काय करणार, या दोघांची प्लस करणार. कशाची, 320 प्लस 100 हे किती येणार, 420. ओके, 420 येणार. आता ते काय म्हणते, 25% ही वाढ झाली, इन्क्रीज झाली. मग 25% वाढ म्हणजे 125%. ओके, मग टोटल किती होतं, 420. 420मधून जर का 125 आपण वजा केलं तर किती राहणार आहे, 295. छेदस्थानी किती, 420. टक्के विचारले आपल्याला, गुणले 100 करावं लागेल, ठीक आहे. बघा 0 0 कट, किंवा याचं तुम्ही कॅल्क्युलेशन करा. 295 छेदस्थानी 420 गुणिले 100, जवळपास येतं 70.24. पण आपल्याला ॲप्रॉक्सिमेटली सांगायचं आहे, म्हणूनच याचं उत्तर काय असणार आहे, 70%. पर्याय क्रमांक 1. बघा 22 नंबरचा प्रश्न. बघा हा चोर आणि पोलिसाचा प्रश्न आहे, ठीक आहे. चोर आणि पोलीस, आणि या प्रश्नाचं उत्तर माझं 20 सेकंद येत आहे. ओके, इथे किती 65 सेकंद आहे, तरी पण मी उद्या व्यवस्थित सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल, आणि एकतर माझा आन्सर चुकत असेल किंवा मग ऑप्शनमध्ये काहीतरी चुकी असेल, ठीक आहे. मी उद्याच्या लेक्चरमध्ये मी सांगेल तुम्हाला. बघूयात पुढचा प्रश्न, आणि जरी तुम्हाला आला असेल तर मला कमेंट करून सांगा. ओके, बघूयात पुढचा प्रश्न. 23 नंबरचा प्रश्न. 422 448 482 क्वेश्चन मार्क 574 632. बघा क्वेश्चन मार्क जर दिला असेल तर नेहमीसाठी यामधला फरक घ्यायचा. 422 आणि 448 मध्ये कितीचा फरक आहे, 26चा. नंतर बघा मला वाटतं 34चा फरक, ठीक आहे. नंतर क्वेश्चन मार्क 574 632. आता बघा पहिले आपण यामधला पण फरक घेऊयात, कितीचा येणार, 26 आणि 8चा फरक. यामध्ये पण 8चा घेऊन बघा, ठीक आहे. मग यामध्ये जर 8 आपण घेतले तर किती येणार, 34 आणि 8 42. 42 प्लस हे 882, सॉरी 482. बघा किती येतात, 4 8 4 12 हात चाला 1 524. यस,
म्हणजे काय, पहिले 8चा फरक घेतला आणि नंतर त्याच्यामध्ये प्लस केले, किती येणार 524. पुढचा प्रश्न बघूयात. बघा 24 नंबरचा प्रश्न. इन हाऊ मेनी इयर्स विल सम ऑफ 10,000 बिकम 14,400 ॲट 20% कंपाऊंड इंटरेस्ट पर ॲन्युअम. कंपाऊंड ॲन्युअली म्हणजेच काय, चक्रवाढ व्याजाने किती टक्के दराने, किती टक्के नाही, किती वर्षासाठी 20% दराने 10,000 रुपयाचे 14,400 रुपये होतील. ठीक आहे. आपण जर का बाय ऑप्शन गेलं तर मला एक सांगा, 20%, 20%चा अर्थ काय होतो, 1/5 म्हणजेच काय, 5ची वस्तू ही 6ला झाली, हे 1 वर्ष झालं. दुसऱ्या वर्षासाठी पण 5ची वस्तू 6 झाली, आपण बाय ऑप्शन जातो. ओके, 2 वर्षाचं घेतलं, मला एक सांगा, 5 25, 6 36. ठीक आहे. आपली खरेदी किंमत किती आहे, 25, किती 10,000 आहे. 10,000 बरोबर किती 25, 1 बरोबर किती येणार आहे 400. याला 400 ने गुणाकार करा, 36 चोक 144, हे 2 शून्य ॲज इट इज. बघा 14,400 14,400 म्हणजेच काय, 2 वर्षासाठी पाहिजे. ठीक आहे. बघूयात पुढचा प्रश्न. बघा, अन आर्टिकल ऑफ सॉल्ट 4,015 ॲट द लॉस ऑफ 10%, फाइंड द सेलिंग प्राइस ऑफ द आर्टिकल्स दॅट वुड गिव्ह अ प्रॉफिट ऑफ 8%. म्हणजेच काय, 4,050 रुपयाला एक जर किंमत विकली तर 10% नफा होतो. 4,050 रुपयावर 10% नफा, 10% तोटा म्हणजेच 90. तर 8% जर नफा जर मिळवला तर ती किंमत किती होईल. ठीक आहे. 8% नफा म्हणजे 108 छदस्थानी बरोबर किती. आता भाग द्या, हा शून्यला हा शून्य कट होतो, 9 1 9, 9 2 18, 405 गुणिला 12 बरोबर 4,860. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण एकूण 25 प्रश्न बघितलेले आहेत. कुठल्याही प्रॉब्लेममध्ये जर अडचण आली तर मला कमेंट करून सांगा. ठीक आहे. आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आपण थोडेसे व्यवस्थित प्रश्न टाईप करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला समजून सांगता येईल. त्याचबरोबर मॅथ्सचा तुमचा कुठला जरी क्वेश्चन असेल तर मला या नंबरला व्हॉट्सअप करा, 7218060659. ओके, व्हॉट्सअप करा, तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल मी. थँक्यू.